आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या घरात जे वातावरण असतं किंवा जे कल्चर असतं त्याचा आपल्या मनावरती खूप पगडा असतो की नाही. पण तितकाच पगडा आपण ज्या वातावरणात वाढतो, आपलं घर ज्या परिसरात आहे तिथलाही पगडा आपल्या मनावरती खूप असतो. आता उदाहरणार्थ सांताक्रूज पश्चिम भागात राहणाऱ्या रोहिणीताई, त्या मूळच्या आहेत गुजराती, पण त्यांचं माहेर आणि त्यांचं बालपण आहे लालबागमधलं. आता लालबाग म्हणल्यावर निश्चितच त्यांच्या मनावरती, त्यांच्या वागण्यावरती किंवा त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीवरती एक मराठमोळे संस्कार झालेत. तशाही पद्धतीने त्या काम करतात, स्वयंपाकही करतात. चला मग आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि पाहूयात त्या दोन्हीचं मिक्सचर करून आपल्यासाठी काय रेसिपीज करतायत. रोहिणीताई नमस्कार. 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 कशा आहात तुम्ही? बरी आहे. बरे आहात? हो. दडपण आले का तुम्हाला? काय दडपण आलंय? नाही. टेन्शन आलंय? नाही. असं नाही ना? नाही. बरं ठीक आहे. मग आधी आपल्याला गप्पा मारायच्यात आणि मग रेसिपीज करायच्यात. हो. आवडतात तुम्हाला रेसिपी करायला? खूप. गप्पा मारायला आवडतात? खूपच. कोणाशी मारता घरी एरवी? घरी तर माझ्या मुलीशी, माझ्या नवऱ्याशी आणि आजूबाजू शेजाऱ्यांशी. आजूबाजू शेजारी जे आहेत त्यांच्याशी? हो. बर. अजून तुमचे काय आवडीचे छंद आहेत? आणखीन तर हे रेसिपीज नवीन नवीन ट्राय करत असते मी. बर. आणखीन काय म्हणजे तुमचे एपिसोड्स वगैरे बघून काहीतरी नवीन शिकायला भेटत. म्हणजे तुम्ही आम्ही सारे खवय्येचे भाग पण पाहता? हो, पाहते. वा, आवडतात तुम्हाला? आवडतात मला. चला, म्हणजे आज आपल्यासोबत नुसते कंटेस्टंटच नाही तर आपले प्रेक्षक सुद्धा आहेत. हो की? बरं. तुमचं संपूर्ण नाव काय? रोहिणी हिरेन वाघेला. बर. गुजराती आहे मी. हा. बर. पण तरी तुम्ही मराठी सिरियल्स किंवा मला आवडतं तुम्हाला? मग घरी तुमची जी भाषा आहे ती गुजरातीच आहे, पण मी नेमके इकडे लालबाग माझं माहेर आहे. बर. तर तिकडचं म्हणजे महाराष्ट्रीयन क्राऊड म्हणून मला आवडतं. महाराष्ट्रीयन रेसिपीज पण आवडतात आणि लोक पण आवडतात. म्हणजे मराठी माणसं पण आवडतात तुम्हाला? बरं. सगळी माणसं आहे वागतील ती सगळीच माणसं चांगली असतात. ते तर आहेत. बरं. काय करतात तुमचे मिस्टर? माझे मिस्टर आर्किटेक्टच्या ऑफिस मध्ये जॉब करतात, लायसन्स वगैरे. बरं. तुमचं किती वर्षांपूर्वी लग्न झालं? 7 वर्षापूर्वी. 7 वर्षांपूर्वी. बर. आणि मग तुम्ही लालबागला तुम्ही राहायचं आणि ते कुठे राहतात? सांताक्रूजला. इकडेच. तुमची ओळख कशी झाली इकडे? आम्ही एकत्र जॉब करायचो. लव्ह मॅरेज आहे? हा, लव्ह कम अरेंज. लव्ह कम अरेंज. बरोबर. आणि मग त्यात जेव्हा तुमचं प्रेम झालं त्याच्यानंतर किती वर्षात लग्न झालं? प्रेम म्हणजे असं काय नव्हतं, आम्ही एकमेकांना ओळखायचो. वी वर गुड फ्रेंड्स लाईक. आणि मग अशी वार्ता झाली आमची की फॅमिलीला बोलूया आपण याबद्दल, त्यांना आवडलं तर आपण पुढे जाऊया. मग काय त्यांना काय. हा. मग आता सगळं छान चाललंय? हो, खूप. तुम्ही पण काही व्यवसाय करता की तुम्ही घरीच असता? नाही, मी घरी हाऊस वाईफ आहे. घरीच असता. बरं. मुळात तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो? हो, आवडतं मला. आवडतात. पण मग आता तुम्ही म्हणजे एरवी काय म्हणतात त्याला गुजराती घरात कल्चर असल्यामुळे, पण मग घरी जे रेग्युलर स्वयंपाक होतो तो गुजराती पद्धतीचा होतो का मराठी होतो? गुजरातीच होतो. तसा गुजराती. पण मग आज जे आम्हाला करून दाखवणार आहात ते काय? ते गुजरातीच आहे. असं एक चाट आहे आणि त्याच्यात एक इटालियन म्हणजे इटालियन मिक्स कम गुजराती पण रेसिपी आहे. बात आहे. म्हणजे बघा आज आपल्याला जरा वेगळ्या फ्लेवरचं काहीतरी खायला मिळणार आहे. हो की नाही? बरं ताई, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की तुमचं लहानपण सगळं लालबाग मध्ये गेलं. हो की नाही? लालबागला नेमकं कुठे? भारत पाता गणेश गल्ली, जे आपले गणपती बसतात तिकडे. अच्छा. म्हणजे लालबागच्या राजाच्या अगदी जवळ. हो की नाही? पण मग तिथे तुमचं लहानपण सगळं त्या माहोल मध्येच गेलं असेल? एकदम. गणपतीची तयारी वगैरे सगळं. मग तुम्हाला तिथे दर्शनाला लवकर जाता यायचं? हो, आमचे तिकडे कोड लँग्वेज मध्ये आम्ही दर्शनाला जातो. हो का? कशी असते ती कोड लँग्वेज सांगा ना. सगळ्यांना नाही सांगायचं. तुम्ही आमच्या घरी इकडे येणार ना इकडे, तेव्हा तुम्हाला मी नेईन तिकडे. नाही, तुम्ही न्या मला, पण एखादे म्हणजे काय कोड लँग्वेज म्हणजे नेमकं काय असतं मला सांगा.
ते आम्ही आमच्या बिल्डिंगचं नाव सांगतो त्यांना, मग ते आम्हाला जाऊ देतात. मग ती कोड लँग्वेज ठरलेली असते का? हो, ते आम्हाला ओळखतात ना, म्हणून आम्हाला जायला देतात. अच्छा, नाही मी तुम्हाला ती लँग्वेज नाही विचारते, कारण त्या राजाच्या किंवा येणाऱ्या भाविकांच्या सिक्युरिटीचा तो प्रश्न आहे, हो की नाही? त्याच्यामुळे मी तुम्हाला ते विचारतच नाही. पण तुम्हाला तेव्हा मग तशी गंमत सगळी अनुभवायला मिळाली असेल ना लहानपणापासून? सगळे ते विसर्जनचं वातावरण आणि ते सगळं खूपच म्हणजे असं आवडायचं. क्या बात आहे. मग मला काही नवल नाही वाटत आहे की तुमच्यावर एकंदरीत खाद्य संस्कृतीचे जे संस्कार झाले ते मराठी आहेत किंवा हो की नाही, तुमची भाषा एवढी मराठी चांगली, हो की नाही, कारण ते त्या वातावरणात राहिल्यावर येणारच. पण मग आता मी अजून एक गमतीशीर प्रश्न विचारतो की तुमचं जेव्हा लग्न ठरलं किंवा तुमची जेव्हा प्रेम सुरू झालं तेव्हा मग तुम्ही तुमच्या वशिल्याने नवऱ्याला दर्शनाला नेलत की नाही? असं नेलं ना? मग द्यावंच लागेल ना, नाहीतर ते बोलणार काय फायदा झाला माझा इकडे लालबागची मुली करून काय फायदा झाला. मग आता आम्ही लालबागच्या ताईंच्या घरी येऊन काय फायदा होणार आहे? आपल्याला दर्शन घ्यायला मिळेल. तुम्हाला नेणार ना? हो, थँक्यू सो मच. पण ते नंतर नाही, आता आपल्याला किचन कडे नाही आधी आणि रेसिपी तिकडे करूया, हो ना? चला मग रोहिणी त्यांची आपण उरलेल्या गप्पा किचन मध्ये मारूयात आणि रेसिपी सुद्धा पाहूया. चला रोहिणी, आता आपण रेसिपी करणार आहोत. तयार आहात तुम्ही? हो. काय करणार आहात? पहिला पदार्थ भल्ले करणार आहे. भल्ले चाट म्हणून आहे एक. भल्ले चाट? हो. बर, हा गुजराती पदार्थ आहे ना? पंजाबी लाईक चाट म्हणजे पंजाबी दिल्ली चाट सारखं तसंच आहे. बर, कुठनं शिकलात तुम्ही हा पदार्थ? हे म्हणजे आईकडनं. बर, काय लागतं मग भल्ले चाट साठी साहित्य ते आम्हाला सांगा. भिजवलेले उडीद डाळाचे बॅटर, ताक, उकडलेले बटाटे, खजूर चिंचाची चटणी, चण्याचं पीठ, शेवपुरीची पुरी, पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची चटणी, शेव, कोथिंबीर, गोड दही, डाळिंब, उकडलेले छोले चना, धणा जिरा पावडर, हळद, तिखट, सोडा, चाट मसाला आणि मीठ. भल्ले चाटसाठी लागणारं भल्लं मोठं साहित्य आपण पाहिलं. यातले बरेच पदार्थ हे विकत आपल्याला मिळू शकतात. हो. उदाहरणार्थ ही पुरी आहे, शेव आहे, हो की नाही, किंवा अजून काय बरं, आपल्याला डाळिंब सुद्धा आपण आणून सोलायचं, कोथिंबीर. म्हणजे तेच म्हणतो की आपल्याला तसं म्हणजे रेडी पदार्थ आपल्याला मिळू शकतात, हो की नाही. पण याची कृती कशी आहे? फार मोठी आहे का छोटीशी? रोहिणीताई, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्हाला ऑल द बेस्ट रेसिपीसाठी. हा, काय करायला लागतं हे आपल्याला? आता हे आपण ह्याचे वडे करूया. उडीद डाळ आपण भिजवून घेतली होती आधी आणि मग ती बारीक करून घेतली. किती वेळ भिजवली होती? हे ओव्हरनाईट भिजवलं. उडीद डाळ आपण किती रात्रभर भिजवत ठेवली होती आणि त्याचं आता मिक्सर मध्ये बारीक करून घेतली, वाटण करून घेतलं. सगळी लागेल ना? हो. बर, उडदाच्या डाळीचं हे वाटण आपण घेतलं. आता काय लागणार आहे? मीठ. पुरे इतका? पुढे मग हे मिक्स करून घेऊया आपण आणि त्याचे वडे करूया. बर, चमच्याने सोडायचं त्याच्यात? हो. बर, त्याला काय असं वड्यासारखा आकार वगैरे द्यायची गरज नाही? आकार काय द्यायची गरज नाही. बर, किती वेळ लागतो आणि हे वडे तयार व्हायला? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. अच्छा. आणि समजा आपल्याला खूपच भूक लागली असेल, हेच वडे आपण सुरुवातीला खाल्ले तर एखादे खाऊ शकतो ना? म्हणजे करता करता मी काय काय खाऊ शकतो याचा मी अंदाज घेतो फक्त. हे वडे तळून झाल्यावर पुढे काय करायचं? ह्यांना मग आपण ताक मध्ये भिजवून द्यायचे. ताकात भिजवायचे? हो. आणि किती वेळ भिजवत ठेवायचे? ते सॉफ्ट झाले तेवढा वेळ. तितका वेळ. बर, मग मी आता एक काम करतो, उडदाच्या डाळीचे हे वडे तळून घेतो आणि मग ते ताकात सोडतो. थोडीशी वाट पाहूया. उडदाच्या डाळीचे वडे आपण तयार करून घेतले आणि ते ताकात भिजवले, अर्ध्या तासासाठी वेगळे करून ठेवले. पुढे काय करायला लागतं? आता आपण पालकचे वडे बनवणार आहोत. पालकाचे वडे ते वेगळे तयार करायचे का? बर, काय करायला लागतं? माझी चण्याचं पीठ त्याच्यासाठी. बर, थोडं वाटीभर लागेल? नाही, आपल्याला थोडेच पाहिजे. बर, ठीक. इतकं पुरे? हो. बर, त्याला काय लागणार पुढे? पालक. बस पुरे इतका? पुरे. पालक घातला आपण. पुढे काय? आता मीठ. बरीच क्लिष्ट आहे ही रेसिपी, हो की नाही? हो. म्हणजे आधी एवढीच चांगली वाटते. हा, मग ते तेच असणार, जेवढं करायला अवघड तितकं खायला छान. मीठ घातलं आपण. पुढे काय? आता हळद पावडर. हळद आपण घातली. आता पुढे काय? धणा जिरा पावडर. बरं, ठीक. किती लागणार आहे? जराशी. आणि लाल मिरची पावडर, तिखट. बरं, आता काय पुढे? आणि थोडासा सोडा टाका त्याच्यात. सोडा का बरं? सॉफ्ट व्हायला जरा. बरं, ठीक. इतका पुरे का? पुरे. आता पाणी ऍड करून आपण परत ते बॅटर बनवणार. बरं, ठीक आहे. पाणी बघा किती लागणार आहे. पुरे पाणी? हा, बरं. लागेल तर टाकूया परत.
चण्याच्या डाळीचं हे पीठ आपण घेतलं, त्याच्यामध्ये पालक, हळद वगैरे आपण सगळे पदार्थ घातले आणि त्याचं हे बॅटर तयार करून घेतलं, हो की नाही? हो. पुढे काय करायचं मग? आता ह्याचे वडे बनवून घ्यावे आपण. ह्याचे पण वडे करायचे? हो. हे पण तसेच छोटे छोटे करायचे का? हो, छोटे छोटे. हे वडे करायला किती वेळ लागतो? हे पण तेवढाच वेळ लागणार. 2 मिनिटच. तेही वडे तयार, हेही वडे तयार. ते वडे आता ताकामध्ये भिजून झाले असतील मग, सॉफ्ट झाले असतील. बरं, पुढे काय करायचं? तर सगळं आपण असेंबल करून घेऊ. असेंबल करायचं. हो. फॅन्टास्टिक. आपले दोन्ही प्रकारचे वडे तयार झालेले आहेत. आता आपण जरा हे वडे होऊ देऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चण्याच्या डाळीसोबत आपण जे पालकाचे भजे तयार करून घेतले ते आपण आपल्या हातात आहेत, हो की नाही? आणि त्याच्या आधी आपण जे उडदाच्या डाळीचे करून घेतले होते ते ताकात भिजवत ठेवले, तेही आता भिजून झाले. हो, व्हेरी गुड. मग आता पुढे काय करायला लागतं? आता आपण हे भजी याच्यात क्रश करायचे आहेत. क्रश करा. मग घ्या, बारीक बारीक तुकडे करायचे. हो, बारीक तुकडे असते. बर. आता हे पण वडे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे आपण असेच क्रश करून घेऊया, त्या पालकाच्या वड्यांसारखेच, हो की नाही? हो. पण या रेसिपीची गंमत काय माहिती का तुम्हाला? हो. या साहित्यातलं सुद्धा आणि असं टप्प्यांमधलं सुद्धा कुठलाही पदार्थ लगेच आपण खाऊ शकतो. हो. दोन्ही वडे आपण घेतले. पुढे काय? आता आपण हे घेऊया, बटाटे घेऊया. बटाटे, उकडलेल्या बटाट्याचे काप हे असेच थोडे आपण घेऊया, जशी जशी आवड. बरोबर. पुढे मग हे छोले चना घेऊया. बर. काहीतरी मस्त तयार होणार आहे आपल्यासाठी चाट, हो की नाही? हो. आता पुढे काय? मग आपण चाट मसाला टाकूया. कुठे चाट मसाला? त्याच्यावर. अच्छा, हा. आता चटणी दोन्ही घेऊया. हिरवी चटणी कशाची तयार केली? हिरवी चटणी कोथिंबीर आणि हरी मिरची. पुदिना पण आपण याच्यात घालू शकतो ना? हो, घालू शकतो. कारण जेव्हा आपण बाहेर खातो तेव्हा त्यात पुदिन्याचा एक फ्लेवर असतो बघा, त्यामुळे तुम्ही या चटणीमध्ये पुदिना पण ऍड करू शकता. आज नाही आहे पुदिना, पण ठीक आहे. आता गोड चटणी, चिंच गुळाची. हो की नाही? हो. बरं, घ्या. याच्यात खजूर पण ऍड केलेले आहेत. हो का? हो. बर. चिंच, गुळ आणि खजूर अशा 3 पदार्थांची चटणी केलेली. हो. मग आता आपण दही टाकूया, गोड दही. गोड दही. गोड दही आपण घातलं. पुढे काय? आता आपण पुरी घेऊया. पुरी घेऊया. बर. फायनली. बर. हो, फायनली तुमच्या लक्षात आलंच वाटतं की मी पुरीची केव्हापासून वाट पाहतोय. आणि शेव. बर. शेव आणि पुरी आपण घातली. हो. पुढे? मग आता कोथिंबीर ही मी घालणार. कोथिंबीर आपण घातली. पुढे काय? डाळिंबाचे दाणे. हे बघा कसे घालायचे, असेच पडले दाणे. आपण एक काम करूया, ते वाया जाण्यापेक्षा खाऊन टाकूया. हो. पुढे काय? बस झालं आपला रेडी चाट. झाला आपला डिश तयार झाली. काय नाव आहे रेसिपीचं? चाट भल्ले. चाट भल्ले अशा प्रकारे तयार झालेले आहेत. तशी करायला थोडीशी अवघड, थोडीशी लांबलचक आहे, पण काय मन लावून जर केली आणि या दोन्ही वड्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला तर डिश अप्रतिम लागते, हो की नाही? हो. ही पण अप्रतिम आहे ना? हो. ती मी खाऊन पाहतो, पण त्याच्या आधी तुम्ही लिहून घ्या पटकन चाट भल्लेसाठी लागणारं साहित्य आणि कृती. भल्ला चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, ताक, भिजवून वाटलेली उडीद डाळ, पालक, शेवपुरीच्या पुऱ्या, बेसन, चिंच खजूर चटणी, गोड दही, कोथिंबीर, शेव, कोथिंबीर आणि मिरचीची चटणी, डाळिंबाचे दाणे, वाफवलेले चणे, धणेजिरे पूड, मीठ, तिखट, हळद, चाट मसाला आणि खायचा सोडा. कृती: प्रथम बाउलमध्ये वाटलेली उडीद डाळ घेऊन त्यामध्ये मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि उडीद डाळीची भजी तळून घ्यावीत. तळलेली उडीद डाळीची भजी ताकामध्ये भिजवावीत. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पालक, मीठ, हळद, धणेजिरे पूड, तिखट, खायचा सोडा आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि या मिश्रणाची भजी तळून घ्यावीत. एका बाउलमध्ये पालकाच्या भजीचे तुकडे घालावेत. त्यावर ताकात भिजवलेल्या उडीद डाळीच्या भजीचे तुकडे घालावेत. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या आणि छोले घालावेत. वरून चाट मसाला, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंच खजुराची चटणी, दही, शेवपुरीच्या पुऱ्या, शेव, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून भल्ला चाट सर्व्ह करावं. वा रोहिणीताई, अप्रतिम असा भल्ला चाट तुम्ही तयार केलेला आहे. आता दुसरी रेसिपी जी करणार आहोत तिचं नाव काय? दुधी ऑमलेट. दुधी ऑमलेट. हो. टोमॅटो ऑमलेट, अंडा ऑमलेट पेक्षा जरा वेगळं दुधी ऑमलेट. बरं, कुठनं शिकलात गडे तुम्ही हे दुधी ऑमलेट? हे माझ्या नणंदीची रेसिपी आहे. काय फार अवघड आहे? किती वेळ लागतो ही करायला? एकदम सोपी आहे. सोपी आहे? हो. वा, मग चला दुधी ऑमलेट साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. त्याच्यासाठी किसलेली दुधी, पालक, डोसाचं बॅटर, उकडलेले वाटाणे, किसलेली गाजर, स्वीट कॉर्न उकडलेला, मेथी, तीळ, राई, धाना जिरा पावडर, हळद, सोडा,
गरम मसाला, मीठ आणि तिखट. दुधी ऑमलेट आपण करणार आहोत. साहित्य आपण पाहिलं होतं. तेल आपण गरम करायला ठेवलंय. काय करायला लागते कृती आधी? आपण पहिले हे बॅटर घेऊया. डोशाचं रेडीमेड बॅटर जे आपल्याला बाजारात हल्ली सगळीकडे मिळतं. बरं, म्हणजे आधी मिक्सिंग करायचं का? हो, सगळं मिक्सिंग करायचं आहे. बरं बरं बरं, ठीक आहे. डोशाचं बॅटर आपण घेतलं. पुढे आता आपण ह्याच्यात दुधी टाकूया. बघा किती लागणार आहे. पुरे इतका? हो. आता पुढे मग गाजर. हा किती लागणार आहे? थोडासा. पुरे. मग पालक घेऊया नंतर. आता मेथी टाकूया थोडीशी. पुरे इतकी? आता पुढे मग वटाणे टाकूया. हे उकडलेले हिरवे वटाणे उकडलेले. पुरे इतके? पुरे. बर. आणि स्वीट कॉर्न. आपण ह्याला दुधीचा ऑमलेट तर म्हणू शकतो, बस. पण शिवाय दुधीचा उत्तप्पा पण म्हणू शकतो का? हो, म्हणू शकतो. हो की नाही? कारण एनिवेज आपण डोशाचं पीठ वापरतोय तर त्याला उत्तप्पा आपण म्हणू शकतो. पण काय जरा ऑमलेट म्हणलं की असं अजून त्याला एक वेगळं गंमत येते. हो ना? बर. पुढे काय? आता सुके मसाले टाकूया आपण. बर. काय काय लागणार आहे मला सांगा. मीठ, तिखट, लाल तिखट. ह्याच्यात आपल्याला चवेप्रमाणे हिरवी मिरची पण टाकू शकतो आपण. हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट ते पण टाकू शकतो जर वाटत असेल तर. आता पुढे हळद, जरा असा कलर यायला पाहिजे. बरोबर. आता धना जिरा पावडर एकत्र केली. गरम मसाला थोडासा. गरम मसाला आपण घातला. पुढे जर असा सोडा टाकूया. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. घ्या मग करून मिक्स केल्यावर पुढे काय करायला लागतं? मग ह्याच्यात आपण फोडणी करूया. आता फोडणी करायला लागते. बरं, ठीक. आता हे मिक्स झालेलं आहे छान. हो. पुढे आता आपण फोडणी करूया. मग गॅस लावायला लागेल. ते लावा गॅस. तेल गरम करायला ठेवलंय आपण. काय घालायचं आधी त्याच्यात? राई. पुरे इतकी? आणि तीळ. जिरे नाही घालायचे? नाही. बर. तिळे जास्त घालू. पुरे. आणि त्या फोडणी अशी फुटली की मग ह्याच्यात घालायची. बरोबर ना? घालू मम्मी? घाला. पुरे इतके? जास्त नाही. फोडणी आपण याच्यावरती घातली. आता गॅस बंद केला. हो की नाही? म्हणजे गॅसचं काम फार या रेसिपी मध्ये लागत नाही वाटतं. हो की नाही? एवढं फोडणी करण्यापुरतच. बरं. मग आता हे आपण बनवणार जेव्हा ऑमलेट तेव्हा एकदा लागेल नाही का? बरोबर. मला आधी वाटलं एवढंच गॅस लागेल आपल्याला, तर तसं नाही. हे मिक्स करायचं का? घ्या मग करून. मिश्रण आपलं तयार आहे. आपण त्यात फोडणी पण घातली. आता पुढे आता आपण ह्याचे ऑमलेट बनवूया. ऑमलेट करायचे पॅन वरती. व्हेरी गुड. आपण मिश्रण तयार केलं, त्याच्यावरती फोडणी पण घातली. आता आपण पॅन गरम करून ऑमलेट तयार करूया. दुधीचं ऑमलेट तयार करण्यासाठी लागणारं मिश्रण आपल्याकडे तयार आहे. आपण त्याच्यावरती फोडणी सुद्धा घातलेली आहे. खूप छान रंग आलेला आहे या मिश्रणाला आणि कळत सुद्धा नाही याच्यात आपण कोणत्या भाज्या मिक्स केल्या आहेत. हो की नाही? आता याचं आपल्याला ऑमलेट करायचं. घ्या मग. कसं करायला लागतं? तेल टाकलंय बरोबर पूर्वी. पॅन गरम झालाय का? पॅन झालाय ना? व्हेरी गुड. झालाय गरम. बरं, हे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी आपल्याला गरम करावं लागतं ना? हो की नाही? म्हणजे ते उलटणं सुद्धा जरा अवघड आहे. हो की नाही? बरं. पण मला सांगा, हे आता त्या बाजूनी भाजून येईपर्यंत घरी तुम्ही नेहमी करता ना? कुणाला आवडतं जास्त तुमच्या घरात? हे माझ्या हजबंडना आवडतं. हजबंडना खूप आवडतं. फादर इन लॉना पण आवडतं खूप. सासऱ्यांना खूप आवडतं. वा, व्हेरी गुड. आणि दुधी फारच हेल्दी असल्यामुळे ते काय कधीही खाऊ शकतो आपण. सकाळी ब्रेकफास्टला सुद्धा, डिनरला सुद्धा. हो की नाही? बरं, कशासोबत खातात? हे आपण हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता का सॉस बरोबर पण खाऊ शकतो. टोमॅटो केचप. बरं. मुलांना त्याच्याबरोबरच आवडते. टोमॅटो केचप बरोबर. मलाही खरं तर टोमॅटो केचप बरोबरच खायला आवडेल. लालबागला शिकलेली एखादी मराठी रेसिपी असेल ना, जी तुम्हाला तिथे राहताना इतरांकडून शिकता आली? उसळ आहे, मिसळ आहे. नाही, उसळ म्हणजे साबुदाण्याची उसळ का? नाही, वाटाण्याची उसळ. आणि मिसळ आपली जी मिक्स आपण बनवतो शेव वगैरे टाकून करतो ती येते तुम्हाला? हो. आता उलटवून घ्यायचं. बर, सावकाश. व्हेरी गुड. टोमॅटो ऑमलेटच तोंडात आलं माझ्या. दुधी ऑमलेट. हो की नाही? दुधीचं ऑमलेट आता ऑलमोस्ट आपलं तयार आहे. ते आम्ही दोन्ही बाजूनी छान परतवून घेतो. हो ना? चला मग तुम्ही पटकन लिहून घ्या दुधी ऑमलेटसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दुधी ऑमलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधीचा किस, पालक, डोशाचं बॅटर, उकडलेले वाटाणे, किसलेलं गाजर, वाफवलेले मक्याचे दाणे, मेथी, तीळ, मोहरी, धणेजिरे पूड, हळद, मीठ, गरम मसाला,
खायचा सोडा आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये डोशाचं बॅटर घेऊन त्यामध्ये दुधीचा किस, गाजराचा किस, पालक, मेथी, उकडलेले मटार, मक्याचे दाणे, मीठ, तिखट, हळद, धणेजिरे पूड, गरम मसाला आणि खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तेलामध्ये तीळ आणि मोहरीची फोडणी करून ती फोडणी या मिश्रणामध्ये घालावी. फ्राय पॅनवर तेल गरम करून त्यावर हे दुधीचं बॅटर पसरवून घ्यावं आणि खरपूस भाजून दुधीचे उत्तप्पे तयार करावेत. दुधीचे ऑमलेट आणि भल्ले चाट या दोन खूप छान आणि वेगळ्या रेसिपीज तुम्ही आम्हाला करून दाखवल्या. मला खूप बरं वाटलं. आता त्या चवीला कशा आहेत ते आपण पाहूच यात. हो. पण तुम्ही आता जरा गप्प झाल्यात, असं कशामुळे? असं काही नाही आहे. असं काही नाही ना. तुम्हाला कसं वाटलं या रेसिपीज करताना? खरं सांगा बरं. मला खूप बरं वाटलं. म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी करताना खूप आवडलं मला. आम्हाला पण खूप छान वाटलं आणि म्हणूनच रामदेव स्ट्रॉंग हिंग कडनं तुम्हाला एक छानसं गिफ्ट आहे. थँक्यू. रोहिणी त्यांनी केलेल्या रेसिपीज मला खूप आवडल्या. आता आम्ही ते सगळे मिळून खाणार आहोत. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही आजच्या रेसिपीज आम्हाला कशा वाटल्या ते नक्की कळवा. आजचा भाग कसा वाटला तोही कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. रोहिणीताई वाघेला यांनी आपल्यासाठी आज दोन खूप छान रेसिपीज केल्यात. एक आहे चाट आणि दुसरं आहे छानसं ऑमलेट. हो की नाही? हो. तुमचे पती आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आणि आमच्या सोबतसाठी आज ताईंनी एवढ्या छान रेसिपीज केल्या. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं आहे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी पण. प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी बनवून जेवायला भेटतं ते कोणालाही चांगलंच आहे. कोणासाठी चांगलंच आहे. हो की नाही? नेहमी करत असतात त्या. हो नेहमी. या दोन पैकी तुमची कोणती फेवरेट आहे? मग हा चॅट का हे ऑमलेट? ऑमलेट. व्हेरी गुड. मग आता हे भल्ले चॅट ना ते मी एकटा खातो, चालेल ना? हो. चला ते आता आम्ही आमचं डिसाईड करतो की कोण काय खाणार आणि किती खाणार. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी नवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.